महत्त्वाची घडामोड आषाढी वारीनिमित्तानं अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे 2:30 वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली। विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटलाय। चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडनं। लक्ष्मण, आषाढी एकादशीचा हा अनुपम्य सोहळा आणि ज्या दिवशी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि अगदी चरणस्पर्श जरी नाही करता आला तरी निदान कळसाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हे वारकरी आसुसलेले असतात। काय तुम्ही अनुभवताय पंढरपुरात? नक्की श्रुतीजी, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, भजावा विठ्ठल। तर विठ्ठलाच्या जे विलोभनीय रूप असतं ते प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये, प्रत्येकाच्या चराचरामध्ये खरं तर ते वसलेलं आहे। आणि हे विठ्ठलाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवावं, हृदयामध्ये साठवावं, ही एक आत्मिक भावना असती, आत्मिक ओढ असती। आणि या ओढीनं खरं तर लाखो वारकऱ्याचा जो जनसमुदाय आहे तो पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। सध्या खरं तर आपण भक्ती मार्गावरती आहोत। म्हणजे जे मुख्य मंदिर आहे ते मुख्य मंदिरापासून जवळपास एक ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती सध्या आपण आलेलो आहोत। मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पंढरपूरमध्ये प्रत्येक रस्त्यावरती आहे ती मोठ्या संख्येत ही वारकऱ्यांची जी गर्दी आहे ती सध्या दिसत आहे। म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती सध्या विठू नामाचा गजर जो आहे तो सध्या सुरू आहे आणि प्रत्येकाची पावले जी आहेत ते मुख्य जे मंदिर आहे, मुख्य मंदिराकडे सध्या वळताना दिसत आहेत। आज चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर हे जे वारकरी असतात ते खरं तर पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात, दर्शन घेत असतात। खरं तर टाळकऱ्यांचा, वारकऱ्यांचा आणि माळकऱ्यांचा सन्मान करणारा खरं तर ही महाराष्ट्राची एक संस्कृती आहे। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आज याचीच प्रचिती खरं तर आज पंढरपूरमध्ये येत आहे। त्यामुळे पंढरपूरवासी सुद्धा या वारकऱ्यांचं अगदी उत्साहामध्ये स्वागत करतात। खरं तर ठिकठिकाणी अगदी उत्साहामध्ये विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांची आरास असेल किंवा रांगोळी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकामध्ये खरं तर आकर्षक अशी सजावट केलेली आहे। किंवा स्वागताचे जे बॅनर आहेत वारकऱ्यांचे ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी चौकात लावलेत। आणि विशेष करून आज जी राजकीय मंडळी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात मंदिराकडे येते, दर्शन घेते, दर्शनाचं म्हणजे विठुरायाच्या चरणी लीन होतात। वेगवेगळं ह्याची दान देगा देवा, म्हणजे अशी तुझा विसरण व्हावा ही जी मागणं आहे, जे दान आहे ते अगदी विठ्ठलाकडे अगदी लीनतेने, अगदी नम्रतेने सर्वजण जे आहे ते वारकरी असतील किंवा वेगवेगळी जी मंडळी आहे ते मागणं करताना दिसत आहे। आपण एकंदरीतच सध्या बघू शकतो की सध्याचं हे जे वातावरण आहे भक्ती मार्गावरती आणि खरं तर पंढरीच्या वाटेवरती चालणारे जे वारकरी आहेत ते सध्या बघू शकतो की कशा प्रकारे अगदी पायामध्ये काही न घालता अगदी लीन पायाने जे आहे ते अणवाणी पायाने जे आहेत ते सध्या पंढरपूरकडे जात आहेत। आणि एवढे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे की म्हणजे रात्री तासोनतास या रांगेमध्ये उभे राहून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती कसलाही थकवा जाणवत नाही, उलट हास्य जाणवतंय। आणि ज्या वेळेस गाभाऱ्यातल्या विठुरायाच्या आणि आज दर्शनानंतर वारकऱ्यांना खरं तर पुढच्या संपूर्ण वर्षासाठीची एक वेगळी ऊर्जा मिळत असते। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण